नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत एक अशी कथा जी फक्त ऐकण्यापुरती नाही तर मनाच्या अगदी आतपर्यंत जाणारी आहे. जर तुमच्या आयुष्यात सतत संकट येत असतील, पैसा टिकत नसेल, घरात शांतता नसेल किंवा मनात नेहमी भीती आणि अस्वस्थता जाणवत असेल तर ही कथा तुमच्यासाठीच आहे. कारण आजची ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याच्या आयुष्यात दुःख, गरिबी, आजार आणि अपयश याशिवाय काहीच नव्हतं. पण एक क्षण असा आला जेव्हा त्याने स्वतःला बदलायचं ठरवलं आणि त्या क्षणापासून त्याच्या आयुष्यात गुरुकृपेने असे चमत्कार घडू लागले जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. म्हणून ही कथा मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित या कथेतील एक वाक्य, एक विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक माणूस राहत होता. नाव गंगाधर असले तरी त्याच्या आयुष्यात गंगेसारखी शांती नव्हती. घरात कायम भांडणं, पैशांची टंचाई, शरीरात आजार, मनात भीती आणि रात्री विचित्र स्वप्न. जणू काही अदृश्य सावल्या त्याच्या घराभोवती फिरत होत्या. कितीही कष्ट केले तरी त्याच्या हातात पैसा टिकत नव्हता. काम मिळालं की नाही काही दिवसातच काहीतरी बिघाड व्हायचा. घरातील धान्याच्या डब्यात कधी किडे पडायचे तर कधी अचानक भांडी तुटायची. गावात लोक कुजबुजू लागले होते, काहीतरी दोष आहे याच्या घरावर. गंगाधरच्या मनात सतत एक प्रश्न घुमत होता की मी कोणते पाप केले आहे. कारण त्याला जाणवत होतं की संकट अचानक येत नाहीत, ती कर्माच्या सावल्यांवर येतात. पण त्याला आपले पूर्वकर्म आठवत नव्हते. मात्र एक गोष्ट खरी होती, तरुणपणी त्याने आई वडिलांचा अपमान केला होता, एका गरीबाला मदत नाकारली होती आणि लोभाने काही चुकीचे व्यवहार केले होते. त्यावेळी त्याला वाटलं होतं की पैसा मिळतोय ना, मग बाकी कशाला महत्त्व द्यायचं. पण आता त्याच पैशाने त्याची साथ सोडली होती. त्याची पत्नी सावित्री अत्यंत श्रद्धाळू होती. ती रोज घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवारासमोर बसून श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करत असे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तिच्या डोळ्यात अश्रू असायचे, पण त्या अश्रूंमध्ये तक्रार नव्हती. होती ती फक्त आर्त प्रार्थना. ती म्हणायची, गुरुदेव, आमची परीक्षा घ्या पण आम्हाला सोडू नका. एका अमावस्येच्या रात्री गंगाधरला एक विचित्र स्वप्न पडलं. त्याने पाहिलं तो एका अंधाऱ्या जंगलात हरवलेला आहे. आकाशात चंद्र नाही, दिशाही नाही. अचानक दूरवर एक मंद तेज दिसतं. ते तेजातून त्रिमुखी, शांत आणि करुणामय दृष्टी असलेले एक दिव्य पुरुष प्रगट होतात. त्यांच्या नजरेत राग नव्हता, पण एक खोल प्रश्न होता. त्यांनी काहीच बोललं नाही, फक्त हात वर करून आशीर्वादाची मुद्रा दाखवली. त्या क्षणी गंगाधरच्या छातीत जणू काही जड दगड हलका झाला. सकाळी उठल्यावर त्याला खूप वर्षांनी मनात थोडी शांती जाणवली, पण संकट थांबली नव्हती. त्याच दिवशी त्याचं काम पुन्हा बंद झालं. घरी परतताना त्याच्या मनात विचार आला, देव असता तर असं झालं असतं का. पण घरी आल्यावर त्याने पाहिलं सावित्री गुरुचरित्राचं वाचन करत बसली आहे. तिच्या आवाजात विलक्षण स्थैर्य होतं. ती वाचत होती, गुरु हा जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करणारा आहे. जो श्रद्धेने शरण येतो त्याला तो कधीही सोडत नाही. गंगाधर दाराशी थांबला. त्या शब्दांनी त्याच्या मनात काहीतरी तुटलं. त्याला जाणवलं, मी कधीच शरण गेलो नाही. मी फक्त देवाकडे मागत राहिलो, पण स्वतः बदलण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच सावित्रीसोबत बसून नामस्मरण केलं. सुरुवातीला मन भटकत होतं, पण हळूहळू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र त्याच्या श्वासात मिसळू लागला. घरात काहीच बदल झाला नव्हता, पण वातावरणात एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण झालं असल्याची जाणीव सावित्रीला झाली. तरीही परीक्षा संपली नव्हती. काही दिवसांनी गंगाधरला तीव्र ताप आला. वैद्य म्हणाले, हा साधा आजार नाही. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. यावेळी तो एका नदीकाठी उभा होता. पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं आणि तो घाबरलेला होता. अचानक त्याच्या पाठीमागे दिव्य उपस्थिती जाणवली. करुणामय स्वरात शब्द आले, कर्माची नदी पार करायची असेल तर पश्चाताप आणि सत्कर्म हीच नाव आहे. सकाळी त्याचा ताप कमी झाला, पण त्याच्या मनात एक नवा निर्धार जन्माला आला. मी बदलणार, माझी चूक मी मान्य करणार. जिथे अन्याय केला तिथे शक्य तितकी भरपाई करणार. त्या दिवसापासून त्याने लहान लहान बदल सुरू केले. एका वृद्धाला दररोज अन्न देणे, आई वडिलांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होणे, कोणालाही फसवू नये असा प्रयत्न करणे. सुरुवातीला काही फरक दिसत नव्हता, पण हळूहळू घरातील भांडणं कमी झाली. धान्याच्या डब्यातील किडे नाहीसे झाले. सावित्रीच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा दिसू लागली.
एका संध्याकाळी गावात एक अनोळखी संन्यासी आले. त्यांची नजर विलक्षण होती. ते गंगाधरच्या दाराशी थांबले आणि म्हणाले, घरात गुरुचरित्र आहे का? गंगाधर नम्रतेने म्हणाला, हो आहे. संन्यासी म्हणाले, वाचन चालू ठेवा. संकट ही शिक्षा नसतात, ती शुद्धीकरण असतं. इतकं बोलून ते निघून गेले. गंगाधर बाहेर धावत गेला, पण कुठे कोणीही नव्हतं. जणू ते वाऱ्यात विलीन झाले होते. त्या रात्री गंगाधरच्या मनात पहिल्यांदाच दृढ विश्वास निर्माण झाला. गुरु माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती. एके दिवशी गावात एक वृद्ध माणूस आला. तो थेट गंगाधरच्या घरासमोर येऊन थांबला. गंगाधरने त्याला ओळखलं. हा तोच माणूस होता ज्याला वर्षापूर्वी त्याने कर्जाच्या नावाखाली फसवलं होतं. त्यावेळी लोभाने त्याचं घर हिसकावून घेतलं होतं. वृद्धाची अवस्था पाहून गंगाधरच्या मनात पश्चातापाचा जळजळता दाह उठला. वृद्धाने शांत पण ठाम आवाजात विचारलं, तुला आठवतंय का माझं घर? हे शब्द जणू वज्राघात होते. गंगाधरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो वृद्धाच्या पायाशीच बसला आणि म्हणाला, मी पाप केलं आहे, मला क्षमा करा. त्या क्षणी त्याला जाणवलं, संकट बाहेरून येत नव्हती, ती आतल्या अन्यायातून उभी राहत होती. गावकऱ्यांसमोर त्याने जाहीर केलं, हे घर खरं तर त्याचंच आहे, मी आता ते त्यांना परत देतो. त्याने घराचे कागद परत केले आणि स्वतः छोट्या झोपडीत राहायला गेला. लोकांनी त्याला मूर्ख म्हटलं. ते पण त्या दिवशी प्रथमच गंगाधरच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. छोट्या झोपडीत राहायला गेल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसू लागली. जणू काही त्याने हरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा सापडलं होतं. सावित्रीनेही कोणतीही तक्रार केली नाही. उलट ती अधिक श्रद्धेने नामस्मरण करू लागली. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्या छोट्याशा झोपडीत आता वैभव नव्हतं, पण समाधान होतं. काही दिवस शांततेत गेले, पण कर्माची परीक्षा अजून पूर्ण झाली नव्हती. एका रात्री गावात जोरदार वादळ आलं. विजांचा कडकडाट, पाऊस आणि भीतीदायक वातावरण. त्या रात्री गंगाधरला पुन्हा एक स्वप्न पडलं. त्यानं पाहिलं, तो त्याच नदीकाठी उभा आहे, पण यावेळी पाणी अधिक प्रचंड होतं. लाटा त्याला ओढून नेत होत्या. तो घाबरून ओरडू लागला, मला वाचवा, मला वाचवा. अचानक त्या तेजस्वी दिव्य पुरुषाचा आवाज आला, भीती सोड, तू आता एकटा नाहीस. त्या क्षणी त्याच्या हातात जणू काही अदृश्य आधार आला आणि तो वाहत्या पाण्यातून बाहेर आला. जागा झाल्यावर त्याच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण झाला. गुरु माझ्यासोबत आहेत. पण दुसऱ्याच दिवशी एक मोठं संकट त्याच्या दारासमोर येऊन उभं राहिलं. गावातील काही लोक त्याच्यावर आरोप करू लागले, हा ढोंगी झाला आहे. आधी लोकांना फसवलं आणि आता संत बनतोय. कोणी त्याला काम देईना, कुणी बोलतही नव्हतं. पुन्हा एकदा त्याचं आयुष्य अंधारात ढकललं जात होतं. क्षणभर त्याच्या मनात जुनं अहंकाराचं बीज डोकावलं, मी परत तसाच होऊ का? जग असंच वागणार असेल तर? पण लगेच सावित्रीचा आवाज कानात पडला, गुरु परीक्षा घेतात पण सोडत नाहीत. गंगाधर शांत झाला. त्याने डोळे मिटले आणि फक्त एकच जप केला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, काहीही झालं तरी योग्य मार्ग सोडायचा नाही. काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना घडली. गावातील एक श्रीमंत व्यापारी अचानक गंभीर आजारी पडला. अनेक वैद्य, औषधं, पूजा काहीच उपयोग होत नव्हता. कोणीतरी त्याला सांगितलं, गावात एक गंगाधर आहे, तो आता प्रामाणिक आणि भक्त झाला आहे, त्याच्या घरी जाऊन पहा. व्यापाऱ्याच्या कुटुंबाने अनिच्छेने गंगाधरला बोलवलं. गंगाधर गेला. त्याने काही मोठं केलं नाही, फक्त शांतपणे त्या आजारी माणसाजवळ बसून नामस्मरण केलं. थोड्या वेळाने त्या माणसाचा श्वास स्थिर झाला. काही दिवसांत तो पूर्ण बरा झाला. गावात खळबळ उडाली. लोकांना आश्चर्य वाटलं, हा तोच गंगाधर आहे ना? हळूहळू लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. ज्यांनी त्याला नाकारलं होतं तेच आता त्याच्याकडे सल्ला मागू लागले. पण गंगाधर बदलला नव्हता. तो नम्रच राहिला. तो फक्त म्हणायचा, हे माझं काही नाही, ही गुरूंची कृपा आहे. एके दिवशी तो आणि सावित्री देवाऱ्यासमोर बसले होते. वातावरण शांत होतं. अचानक त्या झोपडीत एक दिव्य प्रकाश पसरला. गंगाधरचे डोळे उघडले आणि त्याने पाहिलं, तेच त्रिमुखी करुणामय दृष्टी असलेले दिव्य पुरुष त्यांच्यासमोर उभे होते. गंगाधर आणि सावित्री दोघेही त्यांच्या चरणी पडले. गंगाधरच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. गुरुदेव, मी पात्र नव्हतो तरीही तुम्ही मला सोडलं नाही. त्या दिव्य स्वरात उत्तर मिळालं, जो आपल्या चुका मान्य करतो, पश्चाताप करतो आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारतो त्याला आम्ही कधीच सोडत नाही. क्षणात तो प्रकाश अदृश्य झाला, पण त्याच्या मनात कायमचा उजेड राहिला.
त्या दिवसानंतर गंगाधरचं आयुष्य पूर्णपणे बदललं. गरिबी हळूहळू कमी झाली, काम मिळू लागलं, घरात सुख शांती नांदू लागली. पण यावेळी त्याने पैशाला नाही तर धर्म, सेवा आणि नम्रतेला महत्त्व दिलं. गंगाधरचं आयुष्य आता बदललं होतं. पण खरी गोष्ट अशी होती की बदल ही शेवट नव्हता, पण एक नवी सुरुवात होती. गावात त्याचा सन्मान वाढू लागला होता. लोक त्याला गंगाधर भाऊ म्हणून आदराने हाक मारू लागले. कुणाचं भांडण असेल, कुणाला अडचण असेल तर लोक त्याच्याकडे येऊ लागले. तो शांतपणे ऐकायचा आणि एकच सांगायचा, गुरूंवर विश्वास ठेवा आणि स्वतःचं मन स्वच्छ ठेवा. पण जिथे प्रकाश वाढतो तिथे सावल्या देखील खोल होतात. गावातच एक दुसरा माणूस होता. त्याचं नाव नामदेव. तो आधी गावात मानाचा होता. लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायचे, पण आता सगळे गंगाधरकडे वळत होते. हे त्याला सहन होत नव्हतं. त्याच्या मनात हळूहळू गंगाधरबद्दल मत्सर वाटू लागला. हा गंगाधर कोण? कालपर्यंत पापी होता आणि आज संत बनतोय. एक दिवस त्याने ठरवलं, गंगाधरची खरी परीक्षा घ्यायची. त्याने एक कट रचला. गावातल्या लोकांसमोर त्याने जाहीर केलं, जर गंगाधर खरोखरच साधू झाला असेल तर त्याने उद्या मंदिरात येऊन देवासमोर प्रार्थना करावी आणि जर त्याची भक्ती अगदी खरी असेल तर देव स्वतः त्याला चिन्ह दाखवेल. सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मंदिरात मोठी गर्दी जमली. गंगाधर शांतपणे आला. त्याच्या मनात भीती नव्हती, पण अहंकारही नव्हता. तो देवासमोर बसला, डोळे मिटले आणि फक्त एकच जप सुरू केला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. काही वेळ गेला, काहीच घडलं नाही. लोक कुजबुजू लागले, काहीच होत नाहीये. नामदेव हसू लागला, पहा, सगळं ढोंग आहे. त्या क्षणी गंगाधरच्या मनात एक क्षणभर वेदना झाली, पण त्याने डोळे उघडले नाहीत. तो अधिक एकाग्र झाला. अचानक मंदिरात एक मंद सुगंध पसरू लागला. वातावरण शांत झालं आणि देवाच्या मूर्तीसमोरचा दिवा स्वतःहून प्रज्वलित झाला. सगळे थक्क झाले. त्या प्रकाशात गंगाधरच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होतं. त्याने हळूच डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात नम्रता होती, गर्व नव्हता. नामदेव थरथर कापू लागला. त्याला स्वतःची चूक जाणवली. तो गंगाधरच्या पायाशी पडला. मला माफ करा, मी मत्सराने आंधळा झालो होतो. गंगाधरने त्याला उचललं आणि म्हणाला, मी कोण आहे माफ करणारा? आपण सगळेच शिकतोय. गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्या दिवसानंतर नामदेवही बदलला. त्याने अहंकार सोडला आणि गंगाधर सोबत सेवा करू लागला. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस गंगाधरला पुन्हा एक स्वप्न पडलं. तो एका उंच डोंगरावर उभा होता. खाली त्याचं संपूर्ण आयुष्य दिसत होतं. त्याच्या चुका, त्याचा अहंकार, त्याचा पश्चाताप, त्याचा बदला. आणि त्या शिखरावर पुन्हा तेच दिव्य पुरुष प्रगट झाले. त्यांनी प्रेमाने विचारलं, गंगाधर, आता तुला काय हवं आहे? गंगाधर काही क्षण शांत राहिला आणि मग नम्रपणे म्हणाला, मला काहीच नको, फक्त तुमची आठवण आणि सेवा करण्याची संधी हवी. त्या उत्तरावर ते हसले. आता तू मुक्तीच्या मार्गावर आहेस, पण लक्षात ठेव, खरा भक्त तोच जो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगतो. सकाळी उठल्यावर गंगाधरच्या मनात एक नवीन ध्येय स्पष्ट झालं. फक्त स्वतःचा उद्धार नाही तर इतरांच्या आयुष्यातही प्रकाश पसरवायचा. त्याने गावात लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली, गरिबांना मदत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सत्कर्म आणि श्रद्धेचं महत्त्व समजावलं. सावित्री त्याच्यासोबतच होती. तिचं नामस्मरण आता अधिक गहिरं झालं होतं. पण कथा इथेच संपत नाही, कारण प्रत्येक जीवनात शेवटची परीक्षा असते. अहंकार परत डोकावतो का की नम्रता टिकते? गंगाधरच्या आयुष्यातही अशीच एक शेवटची सर्वात कठीण परीक्षा येणार होती, जी ठरवणार होती तो फक्त बदललेला माणूस आहे की खऱ्या अर्थाने एक साधक झाला आहे. काळ पुढे सरकत होता. गंगाधर आता फक्त एक साधा माणूस राहिला नव्हता, तर अनेकांसाठी तो आधार बनला होता. त्याच्या शब्दात ताकद होती, पण त्याच्या मनात अजूनही नम्रता होती. पण नियतीने त्याच्यासाठी एक शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा राखून ठेवली होती. एके दिवशी गावात एक मोठी बातमी पसरली. शेजारच्या गावात भीषण रोग पसरला आहे. लोक घाबरले होते. काही जण आजारी पडून मरत होते. कुणीही तिकडे जाण्याची हिंमत करत नव्हतं. गावकऱ्यांनी गंगाधरला विनंती केली, तू आमच्यासाठी काहीतरी कर, तुझ्या प्रार्थनेत शक्ती आहे. क्षणभर गंगाधरच्या मनात भीती आली. तो विचार करू लागला, जर मी तिकडे गेलो आणि मला काही झालं तर? सावित्रीचं काय? ही भीती नैसर्गिक होती, पण त्या क्षणी त्याला स्वप्नातले गुरूंचे शब्द आठवले, खरा भक्त तोच जो इतरांसाठी जगतो. त्याने डोळे मिटले आणि नामस्मरण केलं आणि निर्णय घेतला, मी जाईन. सावित्री त्याच्यासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम होता, जा, गुरु तुमच्या सोबत आहे. गंगाधर शेजारच्या गावात गेला.
तिथे भीतीचं वातावरण होतं. लोक रडत होते, घाबरले होते. आशा संपली होती. त्याने कोणताही मोठा चमत्कार करण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त आजारी लोकांजवळ बसला, त्यांना धीर दिला, औषधं दिली आणि शांतपणे जप करत राहिला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. काही दिवस असेच गेले. हळूहळू काही लोक बरे होऊ लागले. गावात आशेचा किरण दिसू लागला. पण या सगळ्यात गंगाधर स्वतः आजारी पडला. ताप, अशक्तपणा, शरीर साथ देत नव्हतं. गावकरी घाबरले. जो आम्हाला वाचवत होता तोच आता संकटात आहे. गंगाधर एका झोपडीत पडला होता. श्वास मंद होत चालला होता. त्या क्षणी त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. मी इतकं केलं तरीही शेवटी असंच होणार का? हा क्षण होता अहंकाराचा शेवटचा कस. पण लगेच त्याने स्वतःला थांबवलं. तो हळूच हसला आणि म्हणाला, हे सर्व माझं नव्हतंच करी. जे काय आहे ते गुरूंचंच आहे. त्याने डोळे मिटले आणि शेवटचा जप सुरू केला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्या क्षणी झोपडीत एक विलक्षण शांतता पसरली. बाहेर वारा थांबला आणि हळूहळू एक दिव्य प्रकाश पसरू लागला. गंगाधरने डोळे उघडले. त्याच्यासमोर पुन्हा तेच त्रिमुखी, करुणामय, दिव्य पुरुष उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ते म्हणाले, गंगाधरा, तू परीक्षा पूर्ण केलीस. गंगाधरच्या डोळ्यात अश्रू आले. गुरुदेव, मी काहीच केलं नाही. सगळं तुमचंच होतं. ते म्हणाले, याच नम्रतेमुळे तू योग्य ठरलास. तू स्वतःसाठी नव्हे, तू इतरांसाठी जगलास. तू अहंकारावर विजय मिळवलास आणि म्हणूनच आज तुला आमची कृपा पूर्णपणे प्राप्त झाली आहे. त्या क्षणी गंगाधरच्या शरीरातून जणू सगळं दुःख नाहीसं झालं. त्याचा ताप उतरला. शरीर हलकं झालं. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, गंगाधर पूर्णपणे स्वस्थ बसलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज आहे. त्या दिवसानंतर त्या गावातला रोगही हळूहळू नाहीसा झाला. गंगाधर परत आपल्या गावात आला. पण आता तो पूर्वीसारखा नव्हता. त्याच्या प्रत्येक शब्दात अनुभव होता. प्रत्येक कृतीत करुणा होती. लोक त्याला संत मानू लागले. पण तो नेहमी म्हणायचा, मी संत नाही, मी फक्त एक चुका करणारा माणूस आहे, ज्याला गुरूंनी योग्य मार्ग दाखवला. सावित्री त्याच्याकडे पाहून हसत असे, कारण तिला माहीत होतं हा खरा विजय आहे. या कथेचा अंतिम संदेश हाच आहे की जीवनात कितीही पापं झाली असली, कितीही संकट आली असली, तर जर मनापासून पश्चाताप, श्रद्धा आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारला तर गुरु आपल्याला कधीच सोडत नाहीत. संकट ही शिक्षा नसतात, ती आपल्याला शुद्ध करण्यासाठी येतात. मित्रांनो, गंगाधरची ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही चुका झाल्या तरी गुरु आणि श्रद्धा कधीच साथ सोडत नाहीत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संकट दूर व्हावीत, मनाला शांती मिळावी आणि गुरूंची कृपा तुमच्यावर राहावी, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जरूर पोहोचवा, कारण कदाचित ही कथा कोणाचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही शेवटपर्यंत ही कथा ऐकली असेल तर समजा गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त.